गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु महिमा. गुरुपौर्णिमेच्या या परमपावन दिवशी आपण सर्वजण आपले गुरुदेव परमपूज्य सद्गुरू सिद्धयोगाचार्य श्री हरिभाऊ जोशी निटुरकर महाराज यांच्या चरणकमली नतमस्तक होऊया. श्रीमद गुरु गीतेतील 2ऱ्या अध्यायाच्या आरंभी भगवान शिवशंकर सद्गुरूंचे वर्णन करताना म्हणतात, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू ब्रह्मानंद स्वरूप असून परम सुख प्रदान करणारे असतात. ते केवळ ज्ञानस्वरूप असून सुख दुःख शीत उष्ण इत्यादी द्वंद्वरहित असतात. ते आकाशाप्रमाणे सूक्ष्म परंतु सर्वव्यापी असतात. ते तत्वमसी आदी महावाक्यांचे लक्ष्यार्थ असतात. ते एक असून नित्य मलरहित असतात. ते अत्यंत शुद्ध असून अचल असतात. ते समस्त बुद्धिजीवांचे साक्षी असून भावनेच्या परे असतात. सत्व रज तम या तिन्ही गुणांनी रहित ते असतात. अशा या सद्गुरूंच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार करतो. सद्गुरू म्हणजे निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्म्याचे सगुण साकार रूपच. एक अव्यक्त तर दुसरे व्यक्त, एक निर्गुण तर दुसरे सगुण. तत्वतः सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूपे एकच, परंतु आत्मस्वरूपाचे ज्ञान नसल्याने आपणास सगुण आणि निर्गुण ही वेगवेगळी वाटतात. परंतु एकदा का गुरुकृपेने या ज्ञानाची प्राप्ती झाली की ही दोन रूपे भिन्न भिन्न वाटतच नाहीत. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची तळमळ केवळ सद्गुरू दूर करू शकतात. म्हणून समर्थांनी म्हटले आहे ना, सद्गुरू वाचुनी जन्म निष्फळ, सद्गुरुविण दुःख सकळ. सद्गुरू वाचुनी तळमळ जाणार नाही. आत्मज्ञानाकरिता तळमळणाऱ्या मुमुक्षूला करुणेने उपदेश करून त्याने अज्ञानाने धारण केलेली देहबुद्धी सोडून देऊन आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मच गुरुरूपाने प्रकट होतो. याच कारणाने आपण गुरूंना साक्षात परब्रह्म असे म्हणतो आणि अत्यंत नम्रभावाने सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुदेवांचे स्वरूप अत्यंत व्यापक अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम असे आहे. त्यांनी सारे चराचर व्यापून टाकले आहे. सद्गुरू साधकाला नुसते आत्मज्ञान देऊन थांबत नाहीत, तर ते त्याला आत्मसाक्षात्कार करून ब्रह्मपदापर्यंत पोचवितात. सद्गुरू ब्रह्म आहेत, आत्मा परमात्मा आहेत. त्यांच्याजवळ आत्मज्ञान नांदत असते. सद्गुरूंचा कृपावरदहस्त साधकाच्या मस्तकी लागताच त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. यासाठी सद्गुरू सेवेसारखे अन्य परमश्रेष्ठ साधन नाही. ज्या साधकाला सद्गुरूंचे भजन पूजन स्मरण आणि चरणसेवा करण्याची संधी मिळाली तो खरोखरच धन्य होय. याच संदर्भात समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, म्हणोनी सद्गुरूचे भजन जयासी घडे तो धन्य, सद्गुरू विण समाधान आणिक नाही. सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. सद्गुरू सेवेने सर्व काही साध्य होते. सद्गुरू वाचून अन्य कोणतीही साधना नाही असे वेद आणि संत महात्मे आर्जवून सांगत आहेत. सद्गुरू सेवा करिता पाही ब्रह्म सायुज्य लागे पायी. गुरुसेवा परते काही श्रेष्ठ साधन नाही. याच संदर्भात
परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी म्हटले आहे, गुरु वाचून कोणालाही आत्मज्ञान मिळालेले नाही. देवसुद्धा विना विना सद्गुरू सफल झालेले नाहीत. देवादिकांपेक्षा सुद्धा गुरूंचे स्थान अधिक महत्त्वाचे आहे. श्रीरामचंद्र प्रभूंनी आणि भगवान श्रीकृष्णांनी गुरुग्रही राहून गुरुसेवा केली होती. रामनामे करिता घोष, तेणे तुटती भवपाश, तोही शरण वशिष्ठास, गुरुभक्ती सादर. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ, तोही म्हणवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागो. श्रीराम आणि श्रीकृष्ण स्वयं पूर्ण ब्रह्म असताना सुद्धा आपल्या गुरुदेवांची सेवा करून लोकांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला. गुरुचरित्रात सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, त्यामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. सद्गुरु प्रसादानेच साधकाला चराचरात यत्र तत्र सर्वत्र अनंत वेशात अनंत रूपात नटलेला भगवंत पाहण्याची दिव्य दृष्टी प्राप्त होते. सद्गुरूंच्या कृपेनेच जीव ब्रह्म ऐक्य घडून येते. जीवांची जन्ममरणाची येरझार कायमची चुकते. सद्गुरू हे अमृताचे सागर असतात. त्यांची घडी दोन घडीची श्रद्धाभावाने केलेली सेवासुद्धा भक्ताला मुक्तिरूप अमृताचे पान करविते. मानवांचा उद्धार करणारे सद्गुरूपेक्षा अन्य श्रेष्ठ तत्व नाही. भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात सुरुवातीसच दैवी संपदा घेऊन जन्मलेल्या साधकांची लक्षणे सांगितली आहेत. ती आपल्या परमपूज्य गुरु महाराजांना तंतोतंत जुळतात. त्यांची शुद्ध सात्विक वृत्ती, अंतःकरणाची संपूर्ण निर्मलता, ज्ञानमार्गातील अत्युच्च अवस्था, भगवंताच्या नामांचे आणि गुणांचे संकीर्तन, वात्सल्यपूर्ण कोमल स्वभाव, मुखावर झळकणारे ज्ञान संपदेचे तेज, क्षमाशीलता, धैर्य, मधुरवाणी आणि उत्तम वक्तृत्व कला या गुणांनी संपन्न अशा आमच्या भाऊ महाराजांच्या चरणी आज आम्ही कोटी कोटी प्रणाम करतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.